सगळ्या होत असताना एक काहीशी समाधानाची बातमी येते। पश्चिम आशियामधील तणाव संपण्याच्या दिशेने जातोय का असं वाटतंय, कारण शेजारी राष्ट्रांवरील हल्ले आपण थांबवणार असल्याचं इराणनं म्हटलंय। इराणची ही मोठी घोषणा आहे, कारण इराणवर अमेरिकेनं आणि इस्रायलनं हल्ला केल्यानंतर इराणनं आखाती देशांमधल्या आखाती भागातल्या वेगवेगळ्या देशांवर हल्ले करायला सुरुवात केली होती, ज्यामध्ये सौदी अरेबिया, यूएई, बहरीन, कतार, कुवेत, ओमान या देशांचा समावेश होता। त्यामुळे या देशांमधना होणारा तेल पुरवठा हा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालाय। याचा फटका आशियातल्या देशांना बसतोय, याचा फटका युरोपातल्या देशांना बसतोय। होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे तिथून जहाजांची ये-जा होत नाहीये। या सगळ्या परिस्थितीला प्रमुख कारण ठरलं होतं ते आखात्यातल्या देशांवर इराणकडून होणारे हल्ले। जर इराणकडून आखाती देशांवर होणारे हल्ले थांबणार असतील तर ही वाहतूकही सुरळीत होईल, तेल पुरवठा, गॅस पुरवठा ही सुरळीत होईल आणि जगाला या युद्धाचे जे मोठे परिणाम भोगावे लागतात त्याच्यामध्ये काहीशी कमी येण्याची शक्यता आहे। अर्थात इराणनं आता ही घोषणा जरी केलेली असली तरी परिस्थिती पूर्वपदावर यायला बराच वेळ लागेल आणि ही घोषणेवर इराण ठाम राहते का यावरही बरंच काही अवलंबून असेल। पण आत्ताच्या घडीला अवघ्या जगासाठी ही महत्त्वाची बातमी की आपण बाजूच्या देशांवर जे हल्ले करतोय ते थांबवण्याची घोषणा इराणनं केलेली आहे। अर्थात यामध्ये आखातातले सगळे देश आहेत की नाही, इराण जेव्हा बाजूचे देश म्हणतोय त्यावेळेस ते नेमका कुणाकुणाचा समावेश करते याबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह कायम आहे। आखाती युद्ध सुरू होऊन आज 8 दिवस झाले। या युद्धात आतापर्यंत काय काय घडलंय यावर एक नजर टाकूयात। इराणनं शरण यावं असं डोनाल्ड ट्रम्प यांनी अल्टिमेटम दिलंय। तर इराणमध्ये आता जमिनीवरून युद्ध लढण्याची तयारी अमेरिकेनं बोलून दाखवली आहे। इराणला रशिया मदत करतोय असा डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप आहे। तर रशियानं ट्रम्प यांचे आरोप धुडकावून लावलेत। लेबनॉनमधील युद्धबळींची संख्या 200 वर पोहोचली आहे। इराणमधील मृतांचा आकडा 2400 पार पोहोचलाय आणि इराकमधील अमेरिकन तेल कंपनीवर इराणकडून हल्ला करण्यात आला। इराणचा अमेरिकन युद्धनौका अब्राहम लिंकनवर सुद्धा ड्रोन हल्ला झाला। इराणच्या 32 युद्धनौका समुद्राच्या तळाशी बुडवल्यात असा दावा अमेरिकेनं केलाय। सौदी अरेबियामध्ये प्रिन्स सुलतान हवाई तळावरचा इराणचा हल्ला परतवून लावण्यात आला। इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर सकाळच्या वेळी हल्ले झाले। अमेरिका मेरोप्स नावाची ड्रोन विरोधी यंत्रणा आखातात उतरवणार असल्याची चर्चा आहे। अमेरिकेत संरक्षण कंपन्यांना चौपट उत्पादन करण्याचे आदेश ट्रम्प यांनी दिले। इराणमधील सशस्त्र आक्रमण थांबवा असं आवाहन पुतीन यांनी केलंय। इराणसाठी आमच्याकडे गरजेपेक्षा जास्त युद्ध सामुग्री असल्याचं व्हाईट हाऊसचं म्हणणं आहे। ऑपरेशन एपिक फ्युरी 4 ते 6 आठवडे चालेल असं व्हाईट हाऊसचं म्हणणं आहे। रशिया इराणला गुप्तचरांमार्फत मिळालेली गोपनीय माहिती देत असल्याचं वृत्त आहे। इराणचे रात्रभर इराकच्या बगदाद, ताज या शहरांवर हल्ले सुरू होते।